शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि ज्या प्रकारचा कार्यक्रम आहे हिंदुत्वाचा, त्याच्यामुळे तयारी तर होणारच. देशात आपलं महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये कार्यक्रम आहे. खूप काळानं इथे एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतला आहे. त्या कार्यक्रमात अडथळे आणण्याचे शासकीय प्रयत्न सुरू झालेले आहेत. ते सर्व अडथळे आम्ही पार करू. म्हणजे होर्डिंग लावू द्यायचे नाही, बॅनर लावू द्यायचे नाही, परवानग्यांचा विषय आहे. जे जे काही गोष्टी करणं शक्य आहे त्या जरी होत असल्या तरीही हा रामरक्षा आंदोलन हिंदुत्वाचा जो आहे तो आम्ही तडीसने पूर्ण करू. मला माहिती या कोण काय करताय ह्याच्यावरती आमचा कार्यक्रम अवलंबून आहे. हा एक राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम आहे. शिवसेना ही या महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाची जनक आहे, लक्षात घ्या. आजही मातोश्री ही हिंदुत्वाची राजधानी मुख्य केंद्र आहे. जर कोणाला असं वाटत असेल की आम्हीही हिंदुत्ववादी आहोत, तर राम मंदिराच्या लुटीविरुद्ध जे आम्ही एक मोहीम उघडलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. यात का राजकीय पक्षाचा प्रश्न नाही आहे ना. आम्ही माननीय देवेंद्रजींना आमंत्रण दिलेलं आहे. आम्ही सरसंघ चालक परमपूज्य त्यांना आमंत्रण दिलं आहे. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण दिलं आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण दिलेलं आहे. आम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे. प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत. ते काय आमच्या एकट्याचे किंवा भाजपचे नाही आहेत ना. आम्ही का मालक आहोत का रामाचे? नाही नाही, असं अजिबात होऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीनं प्रभू श्रीरामाच्या नावावर हजारो कोटी रुपये लुटले गेले ही आमच्या सगळ्यांसाठी चिंतेची आणि शर्मेची गोष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं फार उत्तम शब्द वापरला आहे की त्यांनी शोक व्यक्त केला या चोरीबद्दल. शोक हा शब्द वापरला आणि खरोखर हा शोक व्यक्त करण्यासारखाच प्रसंग आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल असं रवी राणा म्हटलेले आहे. काय वाटतं, धंगेकरांनीही दोन्ही शिवसेना एकत्र येईल? दोन्ही शिवसेना गद्दारांबरोबर. शिवसेना एकच आहे ना. अमित शहाच्या गटाबरोबर आम्ही कशा करता जायचं? अमित शहाचा गट आहे. दोन्ही गट जे आहेत, अजित पवारांनी जो एक गट स्थापन केला तोही अमित शहाचा गट आहे. म्हणून ते त्यांना वारंवार जाऊन अमित शहाचं आदेश घ्यावा लागतो निर्णय घेताना. आता परवासुद्धा ते त्यांच्या गटाचे लोक घेऊन चोरीचा माल घेऊन एकनाथ शिंदे गेले अमित शहाकडे. काय गरज काय? तुम्ही शिवसेना आहेत म्हणता ना. तुम्हाला निवडणूक आयोगाने म्हटलं ना तुम्ही शिवसेना. मग वारंवार अमित शहाच्या दारात जाऊन उभं राहण्याची लाचारासारखी गरज काय? आम्ही नाही लाजत. आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची. आम्हाला गरजच नाही. अडथळे निर्माण केले जाते. कुठले अडथळे निर्माण केले जाते कळतील उद्या सकाळी तुम्हाला. सर एक सांगा, या ठिकाणी बैठक आहे. प्रमोद मानमोडे जे शहर प्रमुख पूर्वीचे तुमचे होते आणि आता संपर्क प्रमुख आहे रामटेकचे, ते अनुपस्थित आहेत. काय त्यांनी परवानगी मागितली आहे किंवा आणखी कोणी नेते तुम्हाला दिसले जे अनुपस्थित आहे? नाही नाही, सगळे आलेले आहेत. एखाद दुसरा कार्यकर्ता नसेल त्याचा प्रश्न आहे. पण आता बघितलं किती मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत आहेत जात आहेत. आता युवा सेनेची बैठक चालू आहे. तिथे 1-2 हजार कार्यकर्ते जमलेले आहेत युवा सेनेचे. राजकारण आणि समाजकारण कोणासाठी थांबत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.